लग्नाची बेडी या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता कृष्णाने आता मधूला भेटायला बोलवून घेतलेलं असते। तेव्हा आता मधू आता कृष्णाला भेटायला येते आणि तिला म्हणते की काय ग, कशाला भेटायला बोलवलं आहे मला। तेव्हा आता कृष्णा तिच्या हातामध्ये नेलपेंटची बॉटल असते आणि ती आता मधूला देते आणि म्हणते की चल आपल्याला नेलपेंट लाव। तेव्हा आता मधू आता कृष्णाला म्हणते की मी इथे तुला नेलपेंट लावायला आलेली आहे का। तेव्हा आता कृष्णा आता मधूला म्हणत असते की नाही, आपल्याला दुसरंच कोणतं तरी काम आहे। तेव्हा आता मधू म्हणते की कोणतं काम आहे। तेव्हा आता कृष्णा आता मधूला म्हणते की ती गोदामावशी आहे ना, तिला एक मुलगी दत्तक घ्यायची आहे, तर एखादी मुलगी असेल तर सांग। तेव्हा आता मधू आता कृष्णाला म्हणते की कोणती मुलगी। तेव्हा आता कृष्णा आता मधूला म्हणते की हे बघ, जर तू आपल्याला एक मुलगी आणून दिली तरच आपण या घरामधून नेहमीसाठी निघून जाणार। कारण की आपल्याला माहिती आहे की आपण जर इथे राहिलो तर ती लंबूची आई आपलं लग्न त्या लंबूबरोबर लावून देणार आणि आपलं तर सल्लूबरोबर प्रेम आहे आणि आपल्याला त्या सल्लूबरोबरच लग्न करायचं आहे आणि त्या लंबूमध्ये आपल्याला काहीही इंटरेस्ट नाही आहे। म्हणून तू लवकरात लवकर एखादी मुलगी मला आणून दे। ते आता मधू आता कृष्णाला म्हणते की ठीक आहे, मला माझ्या पार्टनरसोबत बोलावं लागणार आणि मग मी तुला सांगते। आता असं म्हटल्याच्या नंतर आता सिंधूला तर खूपच आनंद झालेला असतो, कारण की मधूची पार्टनर म्हणजे शकुंतला असते आणि शकुंतला जवळ सावी असते। आता कृष्णाने आता मधूला असं म्हटल्याच्या नंतर आता मधू ही कृष्णाच्या जाळ्यामध्ये पूर्णपणे अडकलेली असते। आता मधू आता शकुंतलाला सांगून आता ती सावी आता सिंधूला जेव्हा देणार, तेव्हा आता सिंधू समोर जेव्हा सावी येणार तेव्हा आता सिंधू ही काय रिॲक्ट करणार हे सुद्धा पाहणं आता रंजकच असणार आहे। तेव्हा बघत राहा लग्नाची बेडी आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। थँक्यू।